बीडमधल्या लहान मुलांपासून ते थोर मोठ्यांपर्यंत एक प्रश्न कॉमन पडलेला असतो की बीडला रेल्वे कधी येणार। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी देशाची रक्तवाहिनी असणारी भारतीय रेल्वे बीडपर्यंत अजूनपर्यंत आलीच नाही। बीडमध्ये एक गोष्ट मजेशीरपणे सांगितली जाते की आम्ही लहान होतो तेव्हापासून ऐकतोय की बीडला रेल्वे येणार आहे, परंतु अजूनपर्यंत बीडला काही रेल्वे आली नाही। आता आमचे लेकरांची लेकरं होते त्यांना तरी बीडची रेल्वे पाहायला मिळती का नाही असा प्रश्न पडतो। बीडची रेल्वे हा बीडमध्ये सर्वांसाठी मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, परंतु बीड चेहकरांचं स्वप्न हे अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। माग बीड ते बीड पर्यंतची आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे, तेव्हाच बीडमध्ये रेल्वे आली रे आली अशा घोषणांनी बीडकर खुश झाले होते, परंतु ती रेल्वे बीडच्या सीमा भागात आली होती, बीडपर्यंत काही पोहोचलेली नव्हती। बीड नगर परळी हा रेल्वे मार्ग बऱ्याच वर्षापासून तसाच पडलेला आहे, कारण राजकीय इच्छाशक्ती अभावी म्हणा किंवा निधी अभावी म्हणा हा प्रश्न रखडलाय। बहुप्रतीक्षित नगर बीड परळी रेल्वे मार्गावर नगर ते आष्टी या 60 किलोमीटर पर्यंत अंतराचं काम पूर्ण झालं असून नगरहून सोलापूरवाडी आणि तिथून आष्टीपर्यंत ही रेल्वे धावली आहे, त्यामुळे बीडकरांचं स्वप्न काहीच पूर्ण होताना मिळालंय। आता काही वर्षात म्हणा या काही दिवसात म्हणा, परंतु बीडकरांचं रेल्वे पाहण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। आता या बीडच्या रेल्वेसाठी प्रथम मागणी कुणी केली होती, त्याचबरोबर या मागणीचा पाठपुरावा सातत्यानं कुणी केला होता, त्याचबरोबर या बीडच्या रेल्वे स्टेशनला या नेत्याचं नाव दिलं पाहिजे अशी बीडकरांमध्ये काही मागणी होत आहे। तो नेता कोणता हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वात अगोदर बीडच्या रेल्वेचं श्रेय कुणाला जातं याबद्दल बीडकरांना जेव्हा आपण विचारलं तेव्हा ते सांगतात की या लढ्यामध्ये हे श्रेय सर्वच नेत्यांना जातं, कारण ते सर्वच या लढ्यामध्ये होते। यातली काही महत्वाची नावं म्हणजे स्वर्गीय केसरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि स्वर्गीय अमोल गलदर। याचबरोबर आणखी काही महत्वाची नाव आहेत, ज्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय विमलताई मुंदडा आणि तत्कालीन पालकमंत्री जयदत्तांना क्षीरसागर आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे, विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे या सर्वच मान्यवरांनी बीडच्या रेल्वेसाठी अथक प्रयत्न केले आहेत। या मागणीचा लढा मूळ सुरुवात ही खासदार केसरकाकू क्षीरसागर यांनी केली होती असं आपल्याला सांगण्यात येतं। या रेल्वे प्रश्नासाठी तत्कालीन खासदार केसरकाकू क्षीरसागर यांनी सातत्यानं 10 वर्ष पाठपुरावा केला होता। त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती। तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समवेत रेल्वे शिष्टमंडळ हे त्यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मार्गाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळण्यातील सर्व अडथळे दूर झाले होते। त्यानंतर हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने सुद्धा नेटाने प्रयत्न केले होते। या संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांनी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती। या समितीच्या आग्रही भूमिकेची दखल घेत स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी 50% खर्च हा राज्य सरकार करेल असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल सुरू केली। मागील काही वर्षांमध्ये बीडच्या रेल्वे प्रकल्पासाठी भरघोस निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला, ज्यामध्ये अर्धा वाटा हा राज्य सरकारने उचलला। या कामासाठी माजी ग्रामविकास मंत्री व बीडच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व प्रीतम मुंडे यांच्या वेळोवेळी पाठपुराव्याने का होईना पण बीडकरांना रेल्वेची पटरी तरी पाहायला मिळाली अशी बीडमध्ये चर्चा आहे। खरं पाहिलं तर बीडच्या रेल्वे आणण्यासाठीचं श्रेय हे सर्वच नेत्यांना जातं, कारण बीडचे लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी या रेल्वेसाठी आंदोलन केलेले आहेत। त्या आंदोलनामध्ये होते ते या संघर्षामध्ये देखील होते। आता या संघर्षामध्ये एका तरुण तडफदार नेत्याचं सुद्धा नाव आहे, ते म्हणजे स्वर्गीय अमोल गलदर। हे अमोल गलदर कोण होते व बीडच्या रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव द्या अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते का करत आहेत ते थोडं आपण पाहू। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय विलासराव देशमुख व स्वर्गीय काकू यांचा या रेल्वे आणण्यामध्ये मोठा वाटा आहे, कारण की केंद्रातून निधी आणण्याचं श्रेय हे या बड्या लोकांना जातं, पण रेल्वेसाठी तळागाळातून लोकांना संघटित करून इथपासून ते रेल्वेसाठी आंदोलन करणे इथपर्यंतचा सर्व संघर्ष हा अमोल गलदर यांनी नेटाने केला होता। त्यांनी जिल्हाभरातून तरुण मुलं एकत्र केली आणि त्यांना रेल्वे बद्दलचं सांगितलं। आज अमोल गलदर नाही, त्यांचं 2010 साली एका अपघातामध्ये निधन झालं होतं। रेल्वे कृती समितीमध्ये युवा कृती बीड जिल्हा समितीचा देखील महत्वाचा वाटा होता। स्वर्गीय अमोल गलदर हा युवा तरुण तडफदार मुलगा एका शेतकरी कुटुंबातला होता। लढाऊ वृत्तीचे अमोल गलदर यांनी त्या दरम्यान जेवढे रेल्वे मंत्री झाले ते सर्वांच्या भेटी घेतल्या, मग ते रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव असो की ममता बॅनर्जी असो। एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळून त्यांची राख थेट शासकीय कार्यालयाला पाठवली होती। रेल्वे संघर्षामध्ये त्यांनी अनेक कामं केली। आता
त्या दरम्यान त्यांच्याकडे राष्ट्रवादी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्षाचं पद होतं. तसेच ते बीडमधील आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. रेल्वेचा प्रश्न त्यांनी एवढा लावून धरला होता की बीडच्या रेल्वेच्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली होती. अमोल गलधर यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांच्या अटकेची बातमी ही बीडमध्ये पसरताच बीडमध्ये परिस्थिती चिघळली होती. त्यांचे कार्यकर्ते हे जागोजागी जाळपोळ आणि सार्वजनिक ठिकाणाचं नुकसान करत होते. त्या दरम्यान बीड मधला वाद एवढा चिघळला होता की बीड जवळजवळ बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी ही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळं अखेर पोलिसांनी अमोल गलधर यांना नागरिकांसमोर आणलं होतं. तेव्हा कुठं त्यांचे कार्यकर्ते शांत झाले होते. जरी अमोल गलधर हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, नेते होते, तरी जेव्हा बीडच्या रेल्वेचा मुद्दा उपस्थित व्हायचा तेव्हा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची एकजूट होत असे. आता अमोल गलधर हे आपल्यामध्ये नाहीत. तसेच अमोल गलधर त्यांनी एकदा याच प्रश्नाला घेऊन टॉवरवर जाऊन शोले स्टाईल देखील आंदोलन केलं होतं. ते आंदोलन ते चांगलंच गाजलं. त्यानंतर त्यांनी एकदा आकाशवाणी देखील बंद पाडली होती. त्यानंतर हे आंदोलन राज्यभरात गाजलं होतं. त्यांनी केलेल्या संघर्षाला स्मरण म्हणून स्वर्गीय अमोल गलधर यांचे नाव या बीडच्या रेल्वे स्टेशनला द्यावे अशी मागणी काही तरुण करत आहेत, असं आपल्याला बीडमध्ये देखील सांगण्यात येतं. त्यामुळं बीडच्या रेल्वेसाठी जे नावं घेतले जातात त्यामध्ये स्वर्गीय केसरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि त्यानंतरचं एक नाव म्हणजे स्वर्गीय अमोलजी गलधर. पण अजूनपर्यंत काय बीडला रेल्वे आलेली नाहीये. परंतु ही रेल्वे बीडपर्यंत कधी येईल याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.